हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. काल आपलं एक पार्ट झाला आणि मी म्हणाली होती की सेकंड पार्ट आपण आज करूया. तर आज मी तुमच्यासाठी सेकंड पार्ट घेऊन आली आहे. सेम वांगो द वांगाडी वांगो वांगो वांगाडी. तर तिचंच आज आपण कंटिन्युएशनमध्ये आज पॉडकास्ट करणार आहोत. तसं तर आपण काल मिक्स अँड मॅच बरंच काही बोललो, तरीही आपली स्टोरी काल एअरपोर्टपर्यंत आली होती, म्हणजे पॅरिस एअरपोर्टपर्यंत आली होती. आता पुढे तर मग हे एका फ्लाईटमध्ये बसले आणि जी फ्लाईट होती झाओमिन काय प्रोनाऊन्स करतात ते, मे बी शाओमिन. तर शाओमिन एअरलाईनची ती फ्लाईट होती, विच इज अ लो कॉस्ट एअरलाईन. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स होते, मी चेक केलं आणि मला असं कळलं गुगलवरती तुम्हाला सगळी माहिती मिळून जाते आणि त्यामध्ये अवेलेबल होते AVML होतं, VOML होतं, म्हणजे व्हेजिटेरियन ऑप्शन अवेलेबल होते. आणि इफ यू नोटीस दुपारचं जेवण त्यांना आलं होतं, सेम एअरलाईनमध्ये सेम फ्लाईटमध्ये दुपारचं जेवण तिने दाखवलं होतं. आणि तेव्हा तिने सांगितलं पण की आता पोट भरलं आहे, आता झोपतो आम्ही थोडा वेळ. त्याच्यामध्ये राईस आणि काहीतरी मे बी व्हीगन मील असेल, पण दॅट इज ऑल्सो सिमिलर टू व्हेज मील ओनली. त्याच्यामध्ये फक्त डेअरी प्रॉडक्ट्स नसतात, तर ते पण ते खाऊ शकतातच. आणि जर दुपारची जी काही त्यांची रिक्वेस्ट होती मीलची, ती जर त्यांच्यापर्यंत पोचली होती किंवा त्याचं जर त्यांना माहिती होतं, तर रात्रीची पण त्यांना माहिती असणारच ना. म्हणजे असं कसं की दुपारचं रिक्वेस्ट ह्याने टाकलेली ती मिळाली आणि रिसीव झाली आणि रात्रीच्या जेवणाची म्हणजे डिनरची नाही रिसीव झाली. म्हणजे जे कारण ह्यांनी सांगितलं की आम्ही दिली होती पण ते रिसीवच नाही झालं त्यांना. आता हे लोक खरं किती बोलतात ते आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि जरी चला बाबा नाही, आपण मानून चाललो की ह्यांनी टाकली होती पण त्यांच्याकडनं रिसीव नाही झाली, तर तुमच्या तिकीटवर लिहिलेलं असतं, जी आपण प्रिंट घेतो किंवा तुमच्याकडे जर सॉफ्ट कॉपी असेल तर त्याच्यामध्ये मील तुमचं काय प्रेफर्ड मील किंवा तुम्ही जर ऑप्ट केला आहे तर ते ॲडॉन्सच्या सेक्शनमध्ये मेन्शन केलेलं असतं. तुमच्या तिकीटावर त्याच्या डिटेल्स असतात, तिकीटमध्ये तुमचं सगळं मेन्शन केलेलं असतं, तुमचे ॲडॉन्स काय आहेत, जर तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, जर फ्लाईटमध्ये इन्क्लुडेड आहे, तुमच्या तिकिटामध्ये इन्क्लुडेड आहे, तर ते तसं मेन्शन केलेलं असतं. व्हॉट इज इन्क्लुडेड, व्हॉट इज नॉट इन्क्लुडेड, व्हॉट ॲडॉन्स यू हॅव ऑप्टेड. ॲडॉन्स म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा पे करून काय ऑप्ट केलेलं आहे ते तिथे मेन्शन केलेलं असतं. तर ते तर मन्या दाखवू शकतच होता आणि ते दाखवून तो क्लेम करू शकत होता की आता आम्हाला काहीतरी खायला द्या, तुमच्याकडनं नाही झालंय, पण हे बघा हे तिकीटवर आम्ही लिहिलेलं आहे, ते तिकीट तो आपल्याला दाखवू शकत होता, आपल्याला पण दाखवू शकत होता टू प्रूव्ह. कारण तो खूप मागून चिवचिव करत होता ना, नाहीतर त्यांना असं वाटेल, नाहीतर त्यांना तसं वाटेल, मी केलं होतं, आपण केलं होतं ते सांग, नाहीतर त्यांना असं वाटेल की आपण घेतलंच नव्हतं मील वगैरे. अरे एवढी पचड करण्यापेक्षा आणि एवढी सफाई देण्यापेक्षा, एकतर मन्या तू जेव्हा एक्स्ट्राची सफाई देतो ना, तेव्हा 200% 200 काय 1000,000,000% तू खोटंच बोलत असतो. एक नंबरचा भामटा आहे खरं तर, हाच भामटा आहे महागृह. तर तू दाखवू शकत होता ना, सिम्पली तू दाखवलं असतं की हे बघा इथे मी मागवलं होतं पण मला मिळालं नाही, रिसीव नाही झालं, ते असं म्हणाले. तर तुझा मोठेपणा पण राखून ठेवता आला असता, आम्हाला पण समजलं असतं की मन्या कसा वाद नाही घालत, बिचाऱ्याने मेन्शन केलं होतं पण तरी पण त्याला खायला नाही मिळालं. का नाही दाखवलंस रे शाण्या? प्रत्येक वेळेला नुसतं तोंडाच्या वाफा सोडत असतो. ब्रश कर, घाणेरडा वास मारतो वसाडा. ते लो कॉस्ट एअरलाईन असल्यामुळे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नसणार, तुम्हाला एक्स्ट्रा पे करून घ्यायचं असणार. आणि एक्स्ट्रा तर यांच्या खिशातनं काही निघत नाही. काय एक्स्ट्रा असेल तर काहीतरी ते आणलेल्या 4 ठेपल्यांवर भागवलं असेल. बाता तर असं सांगतो मोठ्या मोठ्या. तिथे आता एअरपोर्टला उतरले, तिकडून कनेक्टिंग फ्लाईट होती, तर त्या मुलींना लिटरली लॉलीपॉपवर भागवलं या लोकांनी, काहीतरी उल्लू बनवलं. आणि ही काय जिथे बघावं तिकडे कॉफी कॉफी कॉफी, अशी ती कॉफीसाठी अशी वेडी होते आणि असं मला कॉफी पाहिजे, मला कॉफी पाहिजे, मला कॉफी पाहिजे, मला कॉफी घेऊ, मला मी घेऊ. तिथे कॉफी पिऊन आली, इथे कॉफी, फ्लाईटमध्ये कॉफी 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 कॉफी. अगं बाई तू म्हणजे ते आधी ते बोलोजुबा केसरी होतीस, ते म्हणजे सोडवायला कॉफीची लत लागली की काय तुला? म्हणजे एक सुटलं तर दुसरं. कॅफेन पण ॲडिक्शन आहे माहिती आहे का? आणि करते पण अशीच, मला बरं वाटलं कॉफी घेऊन, मला बरं वाटलं तर कॉफी घेतली ना, आता मला फ्रेश वाटतंय. हां, हे एक असू शकतं
की ही कॉफी घेऊन आपली भूक मारते, कारण कॅफेनमुळे भूक मरते आणि झोप पण उडते. आणि ही म्हणे की आता आम्ही झोपून घेतोय कारण जेटलॅग होऊ नये आणि आम्हाला फिरायचं आहे, मग तिथे गेल्यावर आम्हाला झोप येईल कारण टाइम डिफरन्स खूप आहे, तर आम्ही झोपतोय. अरे असं काय, म्हणजे तुम्ही माणूस आहे की कोण आहे विचित्र? म्हणजे असं कसं कोणाला असं झोपून जबरदस्ती आपण झोपू शकतो? म्हणजे त्या मुलींना तर तू करते ते करतेसच, की आता ही झोपणार आहे, ती झोपणार आहे, म्हणजे त्यांची मर्जी असू दे नसू दे, हे झोपणार आहे. आणि हा, त्या झोपेवरून आठवलं, आता वेलाचं कसं होणार? 15-15 तास झोपायची सवय, म्हणूनच चिडचिड करते ती. आणि त्याच्यात तू तिची अक्षरशः पायपीट करून तिचे पाय अक्षरशः म्हणजे ना विचारच करू शकत नाही आम्ही बाबा, एवढं तिची हालत करून टाकते. नाही, 5-6 तासाची जर्नी किंवा असं काहीतरी मॅक्झिमम म्हणते मी, की एवढ्या तासाची जर्नी असेल, एक 5-6 तासाची, आणि तुम्ही सेम डेला थोडं एक्सकर्शनसाठी बाहेर पडलात, एखादा पॉईंट तुम्ही हे केलं, रूमवर आलात, थोडं आराम केला आणि निघालात, आणि एखादा पॉईंट कव्हर केलात आणि परत येऊन रूमवर आराम केला, तर आपण समजू शकतो. पण एवढं 25-26 तासाची जर्नी करून लगेच असं फ्रेश होऊन तोंड बिन धुवून पळत पायपीट करायला बाहेर आहे लोक. म्हणजे स्वतःचा नाही तर मुलांचा तरी विचार करा. मला वाटतं ना, कधी कधी ह्यांना एक तडाखा बसल्याशिवाय ह्यांना रिअलाईज नाही होणार की आपली मुलं लहान आहेत आणि त्यांना आरामाची गरज आहे, आणि त्यांचं वेगळं आहे सहन करण्याची, त्यांची सहनशक्ती वेगळी आहे, आपली सहनशक्ती वेगळी आहे, आपला स्टॅमिना वेगळा आहे, त्यांचा स्टॅमिना वेगळा आहे. हे त्यांना तेव्हाच कळेल. जाऊ दे, मला काय बोलायचंच नाही, जेव्हा कळेल तेव्हा कळेल, पण हे नक्की कळावं ह्यांना. ह्यांचं कसं आहे माहिती आहे, खिशात नाही आणा आणि बाजीराव माणा, तसं आहे. बोंबले बघितलेस ना, चायनामध्ये किती रिस्ट्रिक्शन आहेत आणि किती कडक पहारा असतो आणि कॅमेराज लावलेले आहेत आणि कसं काय सगळं कॅप्चर होतं. तर जरा माणसातच राहा, नाहीतर मग मज्जा येईल ना मंडळी, कसली मज्जा येईल जर ह्यांना ना तिकडे पकडलं ना आणि असं सटासट फाईन बसले ना, अशी मजा येईल ना खरंच. नाहीतर हिला शूटच करायला नाही मिळालं पाहिजे. तिथे ना सांगितलं पाहिजे की नो शूटिंग अलाउड इन पब्लिक प्लेसेस. जाम धमाल. आणि हिने आगाऊपणा केला ना, असं लपून छपून करते ना, ते जसं त्या स्ट्रीटवर करत होती, ते मी येते नंतर त्या मुद्द्यावर, तसं काहीतरी केलं ना, असं पकडली गेली पाहिजे ना, असं हिला ना रट्टे मिळाले पाहिजेत आणि तिथे ना हिला असं बरोबर आतमध्ये टाकलं पाहिजे 2 दिवस हिला, नाहीतर त्या मण्याला चण्याला. मस्त एकदम सनसनाटी बबलाबू व्ह्यूज होतील. आणि ते आम्हाला दाखवायला विसरू नको हा, आम्हाला आवडेल बघायला की चायनामधली जेल कशी असते. बापरे, खरंच म्हणजे तो सीन तर भयंकर होता, की जिथे हे लोक म्हणतात चला आता आपण फ्लाईटमध्ये खाऊ काहीतरी आपण आहे आणलंय त्यातलं खाऊ. आता काय माहिती त्यांना मुरमुरे दिले की आणि काय प्रोटीन बार तर ही आणि चण्या दोघेच चेपतात वाटतं. आणि एक नंबरची खादाड. आणि त्या मुलींना असंच काय काय ठगवते, हे ते देऊन काहीतरी कॅन्डी आईस्क्रीम कॅन्डी आईस्क्रीम कॅन्डी, बास हेच चाललेलं असतं तिचं. आणि वर तोंड करून सांगताना लाज पण नाही वाटत की ती एवढूशी आहे, तिची कंबर एवढूशी आहे, तिला 2 साईज छोटे कपडे लागतात. अगं बाई, जरा तिच्यावरती फोकस कर. मोठी म्हणे की मी एकदम बलविंदर पाजी आहे ना, दाखवत असते स्वतःचे डोले शोले. जरा ते तुझं जरा ते मुठभर मांस काढून तिला दे, खाते नुसते, हिच्याच अंगाला लागतं, त्यांना जरा खायला घाल. त्या दोघी तर अजून खोकतायत. ती वेला तर खोकतेच आहे, अजून गेलेला नाही तिचा खोकला. तसंच तिला उचलून आणलंय येणे. म्हणजे काय करणार आता, सगळी तयारी तर केली होती. मग आता तुला माहिती आहे ना, एवढे दिवस जायचंय आणि एवढं 6 महिने आधी तू तयारी केली होती, तर मग जरा आता जवळ आलेली ट्रिपची डेट तर मुलीची व्यवस्थित काळजी घ्यायची ना. त्यात ती आजारी पडली तेव्हा पण हिला थांबवलं गेलं नाही. त्याच्यात पण त्यांना उचलून घेऊन गेली तिथे पार्कमध्ये कंटेंट छापायला. एवढं खोकतायत तरी पण. आणि त्या कोरियावाल्यांना खोटेच फॉर्म भरून दिलेत की आम्हाला कसलं काही व्हायरल वगैरे नाही आहे, आम्ही सगळे ठीक आहोत आणि खोकला गेलाय वगैरे. तिथे पण तिला सांगून ठेवलं असेल की प्लीज जर आपण खोकू नको हा, त्या ऑफिसर्स समोर वगैरे खोकू नको, काय पण असं करू नको. तिथे पण मुलींना एकदम शिकवून घेऊन गेली असेल. आता ह्यात पण बघा कशी अति हुशार, आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं, आम्ही कसे एकदम जेंटलमॅन आहोत आणि कसं आम्ही एकदम सज्जन माणसं आहोत आणि व्यवस्थित सगळे रूल्स आणि हे फॉलो करणारे आहोत, कचरा नाही टाकत, कचऱ्याच्या बॅग्स घेतल्या. पण ही टवळी मास्क नाही घेऊ शकली
ना त्या मन्या बन्या बापूच्या डोक्यात आलं. त्याला तर डोकंच नाही आहे जरा पण. सगळं ते बॅग भरण्यापासून बॅग उचलण्यापर्यंत, ते वजन बिजन चेक करण्यापर्यंत सगळं हे पार्वताच करते. हे आपलं नुसतं हातात कॅमेरा धरायचं आणि नको तिथे एक मारत बसायचं, एवढं फक्त त्या मन्याला बरोबर जमतं. बाकी दिली नाही वाटतं देवाने. तर काय मग तिथे बसून आणि ही हुशारी सांगते. हिच्या जीवावर तर झालं म्हणजे. त्याच्यावरून पण ह्यांना ना असं ह्यांची ना असं नाही ना, वुहानमध्ये नेऊनच बंद केलं पाहिजे. आवाज करतायत आणि सांगते तिथे बसून. तिथे ना लोक मास्क लावून फिरतात. एकही जण असं नाही की ज्याने मास्क नाही लावलं, सगळे मास्क लावतात. इथे सिक्युरिटीने पण मास्क लावलाय, इकडच्या सगळ्या ऑफिसर्सने ऑफिशियल्सने सगळ्यांनी मास्क लावलाय. अरे मास्क लावलाय तर काहीतरी असेल ना, म्हणून मास्क लावला असेल. दीडशाने हिची मुलगी तिथे खाक 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 करून खोकते, तर कोणीतरी बोललं पाहिजे की बाबा इथे अलाउड नाही आहे, मास्क लावा, नाहीतर बघा तुम्हाला ना असं फाईन मारणार मस्तपैकी 500 युरोज, नाहीतर तुम्हाला ना क्वारंटाईन करून टाकणार. अरे यार, मला असं एवढी कशा अजब गजब आयडिया येत आहेत ना खरंच. म्हणजे ह्यातलं काहीतरी झालं ना खूप मजा येईल, खूप मजा येईल. जाम उडते नाही, काय नाही प्रोटोकॉल नाही फॉलो करत, काय रूल्स नाही फॉलो करत, फक्त उगाचच मोठी शाणी बनते आणि दाखवते ना, अशी आपटली पाहिजे ना तोंडावर, कळेल बरोबर. सो फायनली हे लोक कसं बसं करून तिथे पोचले, 25-26 तासाचा प्रवास करून. आणि मग ती आपल्याला रूम दाखवली. ते घर पण काय घेतलंय ते एकदम कुठेतरी गल्ली बोळ्यात आणि एकदम असं कुठेतरी बंदिस्त असं घेतलंय. म्हणजे आहे टापटीप व्यवस्थित असं ठेवलेलं एअरबीएनबी, बट असं कुठलं तरी स्वस्ताच हे दिसते, त्यातल्या त्यात बरं असं शोधून काढलेलं दिसते. काही हरकत नाही, आपल्याला काही जास्त वेळ इथे नाही, आपल्याला पायपीट करायला बाहेरच जायचं आहे तर चालेल, त्या मानाने ठीक आहे. पण अगदी हिच्या घरासारखंच, म्हणजे हिची चॉईस पण तशीच आहे हे कन्फर्म झालं आहे. काही व्हेंटिलेशन नाही, काय नाही, एकदम बंद बंद असं घर आहे. जसं हिचं घर आहे तसंच हे पण आहे. असं काही म्हणजे त्याला जागाच नाही आहे का, व्ह्यू नाही आहे का, काहीच नाही आहे, एकदम बंदिस्त घर. म्हणजे असं काहीतरी असं बॉक्स असल्यासारखं, असं स्क्विड गेममध्ये हिला आतमध्ये टाकल्यासारखं, कुठेतरी ह्याच्यामध्ये पाठवल्यासारखं वाटतंय ते घर. आणि मग तिथे तयार झाली, फ्रेशनअप वगैरे झाले. मग तिथे पण जाऊन काय खाल्लं की नाही खाल्लं की काय केलं काय माहिती नाही बाबा. आहे ना, खाताना तर काय दिसतच नाहीत, की काय सांगत पण नाही की बाबा आता आम्ही काय खाल्लं किंवा आणलेल्यातलं खाल्लं की काहीच नाही. नुसतं आपलं कपडे घालायचे आणि मिरवायचं आणि म्हणे की तुम्हाला माझं वेगवेगळे मी लुक आणि मी अकॉर्डिंगली जिथे जिथे जाणार आहे तसे तसे मी कपडे आणले, तर मग तुम्हाला माझे कपडे बघायला मिळतील. नको बाई, नाही, आम्हाला नाही बघायचं आहे. आम्हाला दिलं आहे देवाने फॅशन सेन्स, आम्हाला जे आवडतं ते आम्ही करतो. आम्हाला पण आहे, आमची पण लाईफ आहे, ती आम्ही स्वतःच्या ह्याच्यावरती जगतो. जे आम्हाला आवडतं ते आम्ही करतो, आम्ही एक्सप्लोअर करतो. आम्हाला स्वतः एक्सप्लोअर करून गोष्टी करायला आवडतात, ना की ह्याचं त्याचं बघून आम्ही करत नाही. ते तुझ्या भक्त असतील, करत असतील. आम्हाला नको दाखवूस बकवास तुझं ड्रेस, आम्ही नाही मागणार तुझ्याकडे लिंक, आणि काही तू घेतलेलं तर काहीच नको आम्हाला, चल पुट. मग तिथून गेले त्या टॉवरला आणि मग जाताना म्हणाली की आम्ही बसने जाणार आहे. पण मग काय झालं काय माहिती, आमच्यापासून जवळच आहे म्हणून मग टॅक्सी केली. मग टॅक्सी केल्यावरती ह्यांना तर पचका झाला, ह्यांना वाटलं होतं जवळ आहे पण ते निघालं थोडं लांब. आणि मग येण्या जाण्याचा खर्च 1 वे मध्येच झाला ह्यांचा. आणि मग मन्या बापू म्हणाले की आता एवढा खर्च बाबा एकदाच झाला, आपलं चुकलंच, आपलं बजेट आता हल्लं, आता आपल्याला परत तुझ्या त्या स्ट्रीटला चालत जावं लागेल, त्याच्यामुळे आपल्याला इथून लवकर निघायला लागेल, पटापट करायचं इकडे. हां, सनसेट बघायला गेले होते पण सनसेट काय यांनी बघितलाच नाही. आता त्याच्यामध्ये मेख अशी आहे की तो टॉवर आणि वर आहे, म्हणजे तुम्हाला एका सर्टन ह्याच्यापर्यंत, त्या टॉवरच्या पायथ्यापर्यंत केबल कार घेऊन जाते आणि मग त्या टॉवरमध्ये आतमध्ये जाऊन, म्हणजे त्या वरती त्या 360 डिग्री व्ह्यू आणि ते रोटेशनल ह्याच्यामध्ये जाण्यासाठी त्या कॅबिनमध्ये, ते टॉवरच्या एकदम ॲट द टॉप आपण जे म्हणतो तिथे पोहोचण्यासाठी, व्ह्यूइंग डेकला पोहोचण्यासाठी टॉवरच्या आतून लिफ्ट आहे आणि त्याचं तिकीट वेगळं असतं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला 2 तिकीट काढावे लागतात जर तुम्हाला करायचं असेल तर, आणि दोन्ही सेपरेट आहे. काही लोक ह्यांच्यासारखे तिथेच फक्त म्हणजे बेसपर्यंत जातात आणि तिथून थोडाफार असा नजारा आणि फोटो आणि ते लॉक अँड की आणि ते सगळं तिकडे थोडेफार हे ठेवलेले आहेत, ते तिथे जाऊन थोडं फेरफटका मारतात, फोटो बिटो खेचतात आणि येतात परत. आणि काही लोक वरती जातात, वरती म्हणजे टॉवरमध्ये व्ह्यूइंग डेक बघायला. त्याचं ॲडिशनल कॉस्ट आहे, ॲडिशनल तिकीट तुम्हाला काढावं लागतं.
ते त्या तिकिटामध्ये इन्क्लूड नाही आहे. म्हणून हे लोक तिथे गेलेच नाही. तिथे गेले फक्त खालपर्यंत पायथ्यापर्यंत आणि ह्या वय त्या वय इकडे रेस्टॉरंट आहे, इथे व्ह्यूइंग डेक आहे, मी तुम्हाला दाखवणार, आम्ही जाणार, आम्ही खाणार. ना खाल्लं ना दाखवलं ना गेले. म्हणजे गेलेच नाहीत तर खाणार काय आणि गेलेच नाहीत तर दाखवणार काय. तर हे ह्यांचं असं आहे. म्हणून मी म्हणाले यांच्या खिशात नाही आणा आणि ह्यांना काय म्हणा, काळा वाटाणा म्हणा. आणि कुठेही जायचं, कुठेही गेलं की फक्त एकच गोष्ट करायची, फोटो काढायचे, इथे फोटो तिथे फोटो हा फोटो. म्हणजे काय म्हणजे तिकडची स्पेशालिटी आहे, तिथलं काय आधी अभ्यास वगैरे करायचा, तिकडच्या वास्तूचं काय महत्त्व आहे किंवा त्या व्ह्यूइंग डेकचं काय इन्फॉर्मेशन आहे, ते लॉक अँड की कशासाठी प्रसिद्ध आहे, काहीतरी लव्ह स्टोरी किंवा काहीतरी असेल त्याच्या मागे. तर एखादं शॉर्टमध्ये काहीतरी थोडं तरी सांगायचं. बरं नाही ते राहिलं, ते पण काही लोकांना बोर होतं. म्हणजे मला तर बोर होतं. म्हणजे ते गौराचे व्हिडिओ बघितले, नुसतं आपलं काव्यात्मक बोलायचं आणि राटा ते गुगलवरची इन्फॉर्मेशन छापून आपल्या कवितेत रूपांतरण करून बडबडत बसायचं. ते तसं असण्यापेक्षा हे बरं. बट आमचं तर राहू दे, राहिलं. पण तुम्ही तर तिथे गेले होतात ना, स्पेशल एकदम मला आवडतं, मी के ड्रामा फॅन आहे आणि मी असं आहे आणि मी तसं आहे आणि स्वतःलाच तिथलं काहीतरी एकदम कोरियन समजायला लागली. भगतपुरी रिटर्न तर जरा घ्यायचं, स्वतः पण घ्यायचं ना, एक टाळा ठोकून यायचा तिकडे, जरा लिहायचं ना, बोंबल लव्ज मन्या, मन्या लव्ज बोंबल. लव असेल तर लिहिणार ना. लव पेक्षा पैसा महत्वाचा, सब पैसे का खेळ बाबू भैया. त्याच्यामुळे ते राहू दे, ते काय टाळ्या बिळ्यावर लिहायचं म्हणून आले सोडून. ते पण नाही केलं. फक्त लोकांनी कसं काय केलंय आणि काय मन्नत वगैरे मागितले तेवढं दाखवलं आणि सांगितलं की छान वाटतंय, कलरफुल आहे, हे ते. आणि तिकडे एका बेंचवर बसली, बेंचच तुटला. आपली पार्वता माने बसली तर मग आता काय होणार ना, वजनदार एकदम. त्याच्यामुळे तो बेंचच तुटला. फोटो केलेत अपलोड हिने, बघितले का तुम्ही तुटलेल्या बेंचवर. आणि वरती जेव्हा केबल कारने वर आले तेव्हा मन्या म्हणाला की इथून खाली पण वॉकिंग पण जाऊ शकतो, तर वॉकिंगचं पण ऑप्शन आहे. तर लगेच म्हणजे दाखवायला की आम्ही काही पायपीट करत नाही आहोत किंवा आम्ही काय असं वॉकिंग वगैरे काय नेणार नाही आहोत मुलींना. म्हणून मग पटकन बोलली की आपण तर राऊंड ट्रिप काढलंय ना, म्हणजे तिला दाखवायचं होतं की आम्ही जाताना पण केबल कारने जाणार आहोत. पण येताना जसं तुम्ही आम्हाला दाखवलं की तुम्ही टॅक्सी करून आलात, तसं आम्हाला तुम्ही परत जाताना काहीच दाखवलं नाही. म्हणजे डायरेक्ट तिकडेच पोचलात स्ट्रीटवर. फेमस स्ट्रीट. आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड आणि खूप इंटरेस्टेड स्ट्रीट आहे. इंटरेस्टेड स्ट्रीट म्हणजे इंटरेस्टिंग नसतं. ही पण इंटरेस्टेड आहे आणि स्ट्रीट पण इंटरेस्टेड आहे. अरे देवा, इंटरेस्टेड बट वी आर नॉट इंटरेस्टेड नायदर इन यू नॉर इन दॅट स्ट्रीट. हां, मग जाताना कसे गेलात ते पण दाखवायचं ना. येताना एक म्हणजे हे असं आहे बघा, हे नेहमीच आहे ह्यांचं. मेरे मन में आया, मैंने किसको भी काट खाया, मैंने सब्सक्राइबर को उल्लू बना डाला. असं आहे. लाईफ झिंगा लाला, सब्सक्राइबर को उल्लू बना डाला तो बोंबली का लाईफ झिंगा लाला. तर कधी डेट दाखवते, कधी नाही, कधी वेळ दाखवते, कधी नाही, कधी खाणं दाखवते, कधी नाही, कधी ट्रान्सपोर्ट दाखवते, कधी नाही. म्हणजे मनाला येईल तसं. म्हणजे कसं आपण हिच्यावर भरोसा ठेवायचा ना. भरोशाच्या तर लायक नाहीच आहे, ते वारंवार प्रूव्ह झालंच आहे. तर माझ्या अंदाजाने हे लोक तिथून चालत गेले, 40 मिनिटं त्या स्ट्रीटपर्यंत. जसं की मी तुम्हाला आधीच स्टार्टिंगला सांगितलं की ते टॅक्सीने गेले आणि मन्याचे डोळे पांढरे झाले होते त्या टॅक्सीवाल्याचं. म्हणजे त्याने विचार केलेला त्याच्यापेक्षा जास्त झालं. त्याच्यामुळे मग ते 2 टाईमचा खर्च झाला ना. मग जाताना त्याने तो खर्च वाचवला. म्हणजे ही पण बोललीच असेल, मुलींना आदेश दिला असेल, आता आपल्याला एवढा वेळ चालायचं आहे, अर्धा तास चालायचं आहे, 20 मिनिटं 25 मिनिटं असं करून घेऊन गेली तिथे चालत. म्हणूनच तिथे गेल्या लगेच वेळेला किरकिर करायला लागली आणि तिने समजून गेली की आता इथे आलोय तर हे स्ट्रीट म्हणजे आता आपली आईस आपल्याला चालवणार, इथे चालवायलाच आणलंय आपल्याला. त्याच्यामुळे ती लगेच उचलून घे ते. आणि मग हिने 10-15 मिनिटं जरा तिला उचलून घेतलं. ते सुद्धा हिने घेतलं, त्याने नाही घेतलं. तुम्ही बघाल तर मन्या शूट करत असतो आणि ही चालत असते, ही उचलून घेते, ही बॅकपॅक घेते, ही अजिबात हातात कॅमेरा घेत नाही, मन्याला दाखवत नाही किंवा ही कॅमेरा हातात घेत नाही. आता का? कारण का जर फाईन वगैरे पडला किंवा कोणी काही ऑब्जेक्शन घेतलं किंवा कोण काहीतरी बोललं, पार्वताला कसलं काय कन्व्हिन्स करता येणार आहे किंवा पार्वताला कसं कव्हरअप करता येणार आहे, काय बोलतोय समोरचा माणूस ते तर कळलं पाहिजे. आणि ते कळलं तरी पण मग आता कसं पाहिजे याला समजवता येणार ना.
म्हणून मन्याच्या हातात कॅमेरा दिलाय आणि सगळं बोजा बिस्तरा हे सगळं ही उचलते. भलेही थोडंसं म्हणजे हिला जड, म्हणजे आपण विचार करतो की असं कसं म्हणजे ही सगळं करते, पण त्याच्या मागचं रिझन हे आहे की काही लफडा झाला किंवा कोण काय बोललं तर मन्या निस्तरेल, मन्या काहीतरी कव्हरअप करेल, काहीतरी बच्चन देईल. जसं आपण मगाशी म्हणाले मी तसं मन्या एक नंबरचा भामटा हाच आहे, मेन महागुरू. तर महागुरू सगळं सांभाळून घेईल म्हणून महागुरूच्या हातात कॅमेरा असतो. समजलं मंडळी? माझी मंडळी आहेच तेवढी हुशार, त्यांना समजलंच असेल. अरे पण ती मुलगी एवढं तिचे पाय दुखवले तुम्ही, बाकी वेळेला तुम्ही नाही ते प्रॅम वगैरे यूज करत तर नाही करत, पण तिथे तरी जाताना एक साधीशी का होईना, साधे ती बसण्यापुरती काम चलाव तरी प्रॅम न्यायची ना. तेवढी तरी अक्कल पाहिजे. नसते डस्टबिनचे बॅग आणि हे ते नेले. स्वतःच्या मुलांची काळजी करा. सगळ्यात आधी कुठलेही पॅरेंट्स आपल्या मुलांची काळजी करतात, नक्की दुनियाभरचा विचार. म्हणजे तुम्ही बाकी कसेही कितीही चांगले असाल ते असून काय उपयोग जर तुम्हाला तुमच्या मुलांचीच काळजी नाही आहे, स्वतःच्या मुलांच्या बेसिक गोष्टींकडे तुमचं लक्ष नाही आहे, ते कसं कन्व्हिनियंट करता येईल ते तुम्ही विचारच केलेला नाही आहे. फक्त स्वतःची मजा कशी करता येईल, स्वतःला कसं कमवता येईल. आणि मुळात ह्या फिरण्याचा उद्देश तुमचा असं मजा करणं, एक्सप्लोअर करणं, एक चांगला फॅमिली टाइम स्पेंड करणं नाहीच आहे. तुमचा उद्देश फक्त आणि फक्त ह्याच्यावरती छापणं आहे. हे मी परत म्हणेन. आणि जे आतापर्यंत तरी एकच ठिकाण तुम्ही आता म्हणजे जस्ट स्टार्टच झालंय, तर त्यावरून तरी असंच दिसते. एखादी बाई असती तर तिने प्रॅम घेतली असती, एक साधीशी का होईना घेतली असती. ॲटलिस्ट ते पण मजेत राहिले असते आणि तुम्ही पण मजेत फिरला असतात, दोघांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता, नाही का? पण तुम्हाला ती अक्कलच नाही आहे ना. तेच आहे ना, पैसा अक्कल देत नाही. लिटरली ती मुलगी विवळत होती की कधी जाणार घरी जाणार ना पप्पा, आता पण घरी जाणार ना पप्पा, आता इथून घरी जायचं ना. हो 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 तो पप्पा पण कसला, पप्पा पण तसलाच एक नंबरचा गप्पा. त्याला पण काय म्हणजे खरंच मी असतात असे काही असे गिणेचुणे लोक असतात ज्यांना इंटरेस्ट असतो अशा गोष्टींमध्ये. पण हा त्यातलाच आहे एक विचित्र माणूस. ह्याला पण काय कमीचं नाही आहे. बापरे, आपण खूप शॉपिंग करणार आहे, आपल्याला खूप शॉपिंग करायची आहे. मी पण एक टी शर्ट बघितलाय, तो तिथे आहे, मग नंतर आपण जाऊया का माझ्यासाठी. म्हणजे कसला माणूस आहे हा. म्हणजे आई तर आई, वडिलांकडे आशेने बघावं तर वडील पण तसेच आईचे लोमते. आता आईचे लोमते म्हणावे की आईच्या डॉलरचे लोमते आहेत, तर त्याचं त्याला माहिती. म्हणजे युरोमध्ये कमवून पण डॉलरचं ह्याला जास्त चटक लागलेली आहे आणि त्याच्यासाठी वाटेल ते करेल. म्हणजे कसे ना हे आई वडील खरंच. आणि बघता म्हणतात की किती लक्की आहेत मुली एवढ्या लहान वयात. एवढं काय 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 फायदा सांगा. एवढ्या लहान वयात तुमच्या आईवडिलांनी कुठे फिरवलेलं तुमच्या लक्षात तरी आहे का? काय फायदा असं एवढ्या लहान वयात फिरून. आणि एक प्रत्येक गोष्टीचं एक एज असतं, तेव्हा त्यांना मजा येते. त्याला त्या फेरीचं तरी ठीक आहे, त्या वेलाला तर काय समजते, तिच्यासाठी तर बोरिंगच आहे ना. आणि काही घेत नाही की खात नाही. एवढं आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं, आम्हाला खूप शॉपिंग करायची. एवढी मोठी बॅग घेऊन आली आहे पार्वता. मी हे करणार आहे, मी मेकअप करणार आहे, मी मेकअप प्रोडक्ट घेणार आहे आणि मी कोरियन. आणि तुला एवढं आहे ना कोरियनचं, तर 150 तुझे ते फडतूस काहीतरी बॉक्स नेल केलेस ना वाकडं तिकडे, त्याच्याऐवजी इथे येऊन केले असतेस. एवढी अक्कल असती तर तुला. अगेन प्रूव्हन की अक्कल नाही दिली देवाने तुला. आणि ना आता हा पैसा वापरण्यासाठी, पैसा आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी पण अक्कल लागते, आणि ती अक्कल तुझ्याकडे नाही आहे. नुसतं भामटेगिरी करायची माहिती आहे या बंटी आणि बबलीला. सांग ना आता, एवढं हुशारी तुला माहिती होतं की, तुला तर माहितीच होतं ना की तुझं फर्स्ट डेस्टिनेशन काय आहे आणि तू पहिल्याच दिवशी जाणार आहे. मग तिथे जाऊन तिथे नेल्स वगैरे करायचे होते ना. का नाही ना, एवढा पैसे कोण खर्च करेल. उगाचच माझ्याकडनं जास्त घेतलं तर फॉरेनर्सना वेगळे रेट असतात ना. मग तिकडे हे फॉरेनर्स, त्यात हे युरोवाले मोठे लोक, वड्डे लोक छोटी सोच असे आहेत ते. खरं ह्यांच्यासाठी ती म्हण लागू होते. आणि मग काय ते बन घेतला ते तर सगळीकडे मिळतं. आणि राहिली गोष्ट त्या आईस्क्रीमची, त्या मोची आईस्क्रीमची, तर ते मोची आईस्क्रीम इकडे आता ह्याच्यात पण मिळतं, सुपर मार्केटमध्ये पण मिळू लागलंय. बाकी तर जाऊच दे, म्हणजे स्ट्रीट शॉप्स आणि ते तर आहेच, पण आता ते पण करायचं किंवा कुठल्या अशा फनफेअरला किंवा अशा कुठल्या स्पेशल अशा स्ट्रीटला स्टॉल्सवर जाण्याची गरजच नाही आहे. सुपर मार्केटच्या आईस्क्रीम सेक्शनमध्ये पण मिळू लागलं आहे आणि आय एम शुअर युरोपला पण मिळतं.
मी 2-3 जणांना विचारलं जे युरोपमध्ये तुमच्याच आजूबाजूच्या कंट्रीमध्ये त्यांच्याकडे ते पण म्हणाले की आमच्या इथे पण मिळतं हे मोची आईस्क्रीम अँड दॅट टू इन सुपर मार्केट. आणि मुळात ते मोची आईस्क्रीम तिकडची स्पेशालिटी नाहीच आहे. ते जॅपनीज किझिन आहे किंवा जॅपनीज आईस्क्रीम आहे, जॅपनीज स्पेशालिटी आहे ती. ते नाही तेच खाऊन टाकलं. जेव्हा की लोक जपानला जाणार आहेत मग तिथे जाऊन काय खाणार, कोरियन? अरे कसले येडे आहेत रे, देव का एक टपली. कसले काय कुठून या लोकांनी काय बघितलंय नाही कुठं बाता. जसं की आपल्याला 1 महिनाभर बॅग भरते म्हणून पकवलं अक्षरशः. रोज बॅग भरत होती, काय भरत होती हिचं हिला माहिती. आणि शेवटी काय टायटल दिलं, शेवटच्या क्षणी आमची पॅकिंग झाली. अरे भाई तू शेवटच्या क्षणी पॅकिंग केली तर महिनाभर काय करत होती? तसंच ही 6 महिन्यापासून तयारी करते, 6 महिन्यापासून सगळं प्लॅनिंग आणि सगळं रिसर्च केला. डोंबल्याचा रिसर्च बोंबल्याने केला. चौथी फेल. चुप ना, चुप हवे. आणि ते गार्लिक ब्रेड तर मण्याची स्पेशालिटी आहे ना. आम्हाला एक व्हिडिओ खपवला त्याच्यावर, मण्याची स्पेशालिटी तुपातले गार्लिक ब्रेड. मग इथे बटरमधले काय वेगळे लागले तुला? तोंडात असं म्हणजे जस्ट बाईट घेतलं ते जिभेला टच पण नसेल झालं तर करते ची नंदन. आणि त्याच एका पीस मधलं तिने जेवढं दिलं असेल एक बाईट, तू बघ कसं बघा म्हण्या, तुम्ही बघा असं करून तेवढंच. बाकी ही अख्खी हीच खात होती. कुठलीही गोष्ट घेतली की ही सुरूच होते. अशी ताव मारते की बापरे, मागचा पिढचा विचारच नाही करत आपण कोणासाठी घेतलंय. ते मोची तिच्या सांगण्यावरून घेतलं, त्या पोरींच्या. त्या डेफिनेटली त्यांनी ते आधी ट्राय केलेलं आहे त्याच्यामुळे ती मागते. आणि ही म्हणे युरोपला, तुम्ही ना तुमची तेच आहे ना, आणा नाही ना तुमच्या खिशामध्ये, त्याच्यामुळे तुम्ही कधी काही घेतलेलंच नाही. सगळं मिळतं पण तुम्ही तिकडे काणा डोळा करता कारण आणा नाही आहे तुमच्याकडे. त्याच्यामुळे काणा होता. मशाल बोलते मन्या, काणा होतो लगेच तिकडे. अशी भामटी फॅमिली आहे ना खरंच. म्हणजे कोणाचं नाव घेऊ आणि कोणाचं असं काही, सगळे तसेच घुमून फिरून एकाच फॅमिलीतले कसे आहेत ना हे लोक. शी. तर त्या मुलीने घेतलं तर तिचा पीस ते ह्याच्याने टूथपिक सारखं ते देतात त्याच्याने उचलला. आणि ही बाई आपली ते खात, एक बाईट मला नाही, ती खात बोलतच बसली आणि खाते आपलं. हिचं पोट भरलंय. ती पोरगी आपली ओरडते, दे ना करून. अगं दे ना तिला खायला. सगळं तूच टेस्ट केलं पाहिजे का? तू कुठली गिनीपिग आहे का? टेस्टर आहेस तू? पागलबाई, येडी, नुसती येडीबाई 2.0. हट. स्क्विड गेमला स्पीड गेम बोलते. मी परत ऐकलं आणि तरी माझं मन नाही भरलं. मला असं वाटलं नाही, मिस्टेक होऊ शकते म्हणून मी कॅप्शन पण ऑन केले. ते कॅप्शनने पण तेच ऐकलं जे मी ऐकलं. स्पीड गेम म्हणे. स्पीड गेम तुम्ही बघितलंच असेल तर त्याचे इथे असे ते बिस्किट्स इथे बनवत आहेत. स्पीड गेम नाही आहे ग ते, स्क्विड गेम आहे. गावठी ओढणी कसं ये बाई, कैसे को दिया है भगवान. आणि शेवटी एवढे आपल्या मुलींच्या तंगड्या तोडून, एवढं सगळं करून, एवढं नुसतं इकडे तिकडे पळून, नुसतं काही न घेता पिता लपून छपून व्हायोलेशन करत व्हिडिओ शूट करून काय घेऊन आले तर तेच आपलं ठरलेलं सुवेनियर. फक्त तेवढंच परवडतं या बाजीरावला. या बाजीरावचा पण अपमान आहे ह्या मण्या काळ्या वाटाण्याला. आणि परत तेच की आम्ही डायरेक्ट रूमवर पोचलो आणि मग कन्क्लूड करायला लागलो. आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त मेन्शन केलं की आम्ही जेवलो आणि आम्ही घरी आलो. पण काय जेवलो, काय नाही, काय खाल्लं, काही दाखवलं नाही. काय खाल्लं ग बोंबले, दाखवायचं नाही. एवढं बोंब करत होती. हे तसं आम्ही हे एक्सप्लोर करणार आहे, ते एक्सप्लोर करणार आहे. जे काही खाल्लं नाही ते उगाचच दाखवत बसली. ते खेकडे मिळते, तिकडे फलाना मिळते, इथे मटण मिळते, इथे चिकन मिळते, इकडे आणि काय गोगलगाय मिळते आणि कसल्या काय पोटात पाय सगळं मिळते. ते फालतूचं दाखवत बसली. त्यातली एक गोष्ट घेतली नाही आणि जी गोष्ट घेतली खाल्ली म्हणते ती दाखवलीच नाही या बाईने. म्हणजे असं काय खाल्लं हिने की खाल्लंच नाही. ये राज बोमली के बंद दरवाजे के साथ ही दफन हो गया. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. होप तुम्हाला आवडलं असेल. आणि आपल्या पॉडकास्टचा शेवट ठरल्याप्रमाणे उखाण्याने, आज मी उखाणा दाखवणार पण आहे. तेव्हा 2 दिवस लक्षात नाही आलं, मी आज उखाणा दाखवून उखाणा घेणार आहे म्हणजे तुम्हाला पण पाहता येईल आणि वाचता येईल. उखाणा आहे साधना रसाळ 4873 ताईंचा. फ्लक्झमबर्गमध्ये मन्याने घेतली बोंबलेसाठी माडी, मग बोंबले नाचू लागली घालून नऊवारी साडी.
फ्लक्झमबर्गमध्ये घेतली मन्याने बोंबलेसाठी माडी, मग बोंबले नाचू लागली घालून नऊवारी साडी. तिला पाहून मन्या म्हणू लागला, वांगो द वांगाडी, वांगो वांगो वांगाडी, वांगो द वांगाडी, वांगो वांगो वांगाडी.